हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत हॉटेल सारखी दाल तडका घरी 10 मिनिटात कुकरवाली दाल तडका. बघा, आज आपण सर्वात प्रथम रेसिपी बघणार आहोत. हे त्याचे काही इमेजेस आहे, आपण ते सुरुवातीला टाकले होते. आता आपण पूर्ण याची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नीट बघून घ्या पूर्ण, आणि नंतर मग घ्या. आता आपण कापलेला टमाटर घेणार आहोत, त्याच्यासोबत कापलेला कांदा, कापलेली मिरची आणि कढीपत्त्याचा पाला, आणि हे आपण 4 आयटम घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे 1 वाटी धुतलेली डाळ, तुरीची डाळ आहे. आता आपण गॅस सुरू करणार आहोत. गॅस सुरू केल्यानंतर आपण त्याच्यावर कुकर ठेवला होता, ते आता चांगला गरम होऊ देणार आहोत. आता कुकर चांगला गरम झालेला आहे. आता आपण सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे. तेल आता चांगलं तापू देणार आहोत आपण. चांगलं तेल तापू द्यायचं. जिरे वगैरे चांगलं फुटते. आता आपण त्यात जिरं टाकलेलं आहे. चांगलं जिरं फुटू द्यायचं. अगदी सोप्या प्रकारची दाल तडका आहे. आता आपण त्यात कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्त्याने चांगला सुगंध येतो. आपण यात तिखटाचा वापर नाही करणार आहोत, त्यामुळे आपण यात मिरची टाकणार आहोत. थोडं कालवून घ्यायचं त्याला. मिरची टाकल्यानंतर आपण आता चॉप केलेला कांदा होता तो टाकून घेणार आहोत. टमाटे जास्त वापरायचे, चांगलं वरण बनतं, 1 नंबर. हे वरण कोणत्याही वरणापेक्षा खूप भारी बनते. आता मस्त आपण त्याला कालून घेणार आहोत. हे वरण बनवून पहा एकदा घरी तुम्ही. बाकीचे वरण सगळे फेलपट ठरणार तुमच्या घरचे. इतकं जबरदस्त बनते का नाही टेस्ट, खरंच खूपच जबरदस्त. चांगलं त्याला कालवत राहायचं हळूहळू. चांगलं होऊ द्यायचं त्याला कुकर मध्येच. मग जे टमाट्याचं पाणी सुटते ना, त्याच्यामुळे बाकीचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण 1 नंबर होता. थोडं चांगलं शिजू द्यायचं कुकर मध्येच. चांगलं शिजत आहे, शिजू द्या त्याला चांगलं शिजू द्यायचं. आता हे आपण सर्वप्रथम हळद टाकणार आहोत. हळद टाकल्यानंतर आपला सांबार मसाला आहे थोडा. आता आपण मीठ टाकलाय चवीनुसार. आणि हा आपला काळा मसाला सिक्रेट वाला. हे मसाला टाकून झाल्यानंतर मस्त त्याला एकजीव करून घ्यायचं. कालवायचं त्याला व्यवस्थित. चांगलं व्यवस्थित कालवायचं, जेणेकरून आपलं वरण चांगलं बनेल. कधी पण हे मसाले टाकल्यानंतर हलकसं थोडंसं पाणी सोडायचं, कारण की आपण तेल जास्त वापरत नाही, त्याच्यामुळे ते कढईच्या खाली नाही लागत. आपले भांडे कसे पातळ असतात ना, त्याच्यामुळे खाली लागण्याचे चान्सेस जास्त, जळण्याचे जास्त चान्सेस असतात. मस्त सुगंध सुटतो दाल तडक्याला. इतकं जबरदस्त लागतं ना, खूप जबरदस्त. तुम्ही खा, फक्त घरी एकदा बनवा, खूपच जबरदस्त लागतं. आता आपण तिला जाड तूप ठेवलेली टाकणार आहोत. कालवून घ्यायची डाळ.
जीव करून घ्यायचं. आता आपण हे पाणी टाकणार आहोत. डायरेक्ट कुकर मध्ये शिजते, काही नंतर फोडणी द्यायची नाही, पहिले शिजवून घ्यायची याची त्याची गरज नाही. आता आपण त्याचं पाणी कुकर मध्ये जितकं पाणी लागते, किती घट्ट लागते किती पातळ लागते त्या हिशोबाने आपण पाणी टाकणार आहोत. आपल्याला याच्यात डायरेक्ट शिजून जाते डाळ. 10 मिनिटात 5 मिनिटात हार्डली म्हणते हे डाळ. तुमच्या स्पीडवर आहे, डिपेंड करते तुम्ही किती स्पीडनं कापता चॉपिंग करता. एकदा रेसिपी बघितली का तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. बघा आता आपण कुकर लावून दिला तर मस्त 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या. मिनिमम 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या, पूर्ण डाळ शिजून येते. डाळ चांगल्या क्वालिटीची असते तर लवकर शिजते. तर मस्त 4 ते 5 शिट्ट्या झाल्या की डाळ तुमची आपल्या YouTube चॅनल लाईक सबस्क्राईब चांगलं करा, शेअर करा मित्रांना परिवारांना. आपलं नवीनच काम आहे, पण आपण जुने खिलाडी आहोत रेसिपी मधले. बघा आता आपण डाळ काढलेली आहे. बघा किती सुंदर टेस्टी झाली. त्याला मस्त घोटून घ्यायची रवीने. कुठं घोटणी म्हणतात, कुठं रवी म्हणतात, वेगवेगळे नाव आहे याला. बघा मस्त किती घट्ट डाळ झाली, एक नंबर. जशी लोक जसे प्रिपेअर करते त्या हिशोबाने खायला पाहिजे. कोणाला पातळ आवडते, कोणाला घट्ट आवडते. फक्त एकदा खाऊन बघा, तुम्हाला खूपच आवडेल डाळ. आमचे मित्र आहेत काही, त्यांना खूपच डाळ आवडते, स्पेशली माझ्या आजी. नाही पालक लागत ना, काही लागत ना, काही लागत. तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, सांगा अजून तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे, त्याप्रकारे आपण बनवू. धन्यवाद मित्रांनो, पूर्ण चॅनल बघतो.